बिग बॉसच्या घरात तर खूप धक्के मिळाले. तुम्ही सगळ्यांनी बघितलेच आहेत. पण बिग बॉस म्हणजे धक्के, बिग बॉस म्हणजेच ट्विस्ट. तर मी विशालवर खूप विश्वास ठेवला होता आणि त्यांच्या विश्वासाचा फायदा उचलला. मला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा. आणि मी जसं माझ्याशी वागला आणि तो जसं त्याच्या ॲक्शनमध्ये नॉमिनेट करत होता किंवा टार्गेट करत होता, बोलत होता, ते माझ्यासाठी खूप म्हणजे असं होतं, की हा किती कन्फ्यूज करतोय, हा किती कॉन्ट्राडिक्ट करतोय. जे बोलतोय ते करत नाहीये, जे करतोय ते बोलत नाहीये. तर तिकडे कुठे ना कुठे मला एक व्यक्ती म्हणून मला खूप डाऊट येणं सुरू झालं, की इकडे कोणीच खरं राहत नाहीये. इकडे सगळेच हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. मंडळी, आज आपल्यासोबत एक असा आवाज आहे, जो आता फक्त प्रेक्षक नाही, तर बिग बॉस मराठी सीझनचं घर सुद्धा हा आवाज मिस करत असेल. आणि तो आवाज म्हणजे ढक्का गर्ल प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता, सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत असं नवराष्ट्रमध्ये. आणि काय सांगशील, किती धक्के मिळाले बिग बॉसच्या घरात? थँक यू माधवी. बिग बॉसच्या घरात तर खूप धक्के मिळाले. तुम्ही सगळ्यांनी बघितलेच आहेत. पण बिग बॉस म्हणजे धक्के, बिग बॉस म्हणजेच ट्विस्ट आणि ते तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागेल त्या घरीच जाताय तर. आणि मी पूर्ण मनाची तयारी करून गेले होते त्या घरात, की खूप पेशन्स चेक होणार आहे. खूप काही लोकं बोलणार आहेत, ते सहन करावं लागणार आहे. तर ठीक आहे, गेम होता, झालं. इट्स ओके. खरं तर एलिमिनेशन नंतर आता ना दोन रिॲक्शन दिसतात. एक म्हणजे की एक्सपेक्टेड होतं हे इव्हिक्ट होणं, आणि काही जण म्हणतात की हे अनफेअर होतं. तुला काय वाटतं? मला असं वाटतं, की हो, मी आणखीन राहायला पाहिजे होती त्या घरात. डिझर्व्ह करत होती राहायला. कारण मी आपला ग्राफ दाखवला आहे गेममध्ये आणि त्या गेमची ज्या रिक्वायरमेंट्स होत्या, त्या सगळ्या मी पूर्ण करत होते. स्ट्रॅटेजीज असो किंवा लोकांना ओळखून घेण्याचं एक हे असो, स्ट्रेंथ असो किंवा आपली मतं ठामपणे सांगणं असो. आता ती पद्धत ऑब्व्हियसली सगळ्यांची वेगळी-वेगळी असते. सगळेच ओरडून बोलत नाही आणि हं. मी कधीच ते केलं नाही. पण मी माझी मतं नेहमी जाहीर ठामपणे सांगितली आहेत. तर त्या गेमसाठी ज्या गोष्टी रिक्वायर्ड होत्या, गेम समजून घेणं, टास्क समजून घेणं, मला सर्वात लवकर कळायचं, की हा टास्कमध्ये काय हं. करायचं आहे, कशी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी खरंच स्ट्राँग होते. तर त्याप्रमाणे नक्कीच मला वाटलं, की मला नको जायला होतं. पण मी माझ्या मनाची तयारी नेहमीच नॉमिनेशन्स नंतर ठेवायची, की जेव्हाही आदेश येईल आपण एकदम पूर्ण त्याला एक्सेप्ट करून ताठ मानाने जाऊया. कारण आपण काही चूक केलं नाहीये. आपण कोणाला एवढं असं हर्ट केलं नाही, की त्यांच्या मनात ते ग्रज राहील. आणि मी कधीही ग्रज होल्ड करत नाही. मी आत्ताही त्या घरात सगळं सोडून आले, की जे झालं ते तिकडे झालं. आता आपण पुढची वाटचालीकडे पुढची वाटचालीकडे कॉन्सन्ट्रेट करूया. प्राजक्ता, अनेक कमेंट्स आहे की तू सेफ गेम खेळत होती. ह्याबद्दल काय उत्तर देशील? मला नाही वाटत असं. कारण लोकांना काय वाटतं, मला असं वाटतं, की जे छान बोलतायत, जे एक बाउंडरीज ठेवतायत, ते सेफ राहतायत. किंवा मला खूप तिकडे दीपालीताई असो किंवा त्या त्या ग्रुपच्या लोकांनी, की तू इंडिव्हिज्युअल खेळत नाही. आणि मला नेहमी त्यांच्याशी हाच प्रश्न, तुम्ही कधी खेळताय इंडिव्हिज्युअल? तुम्ही 4 उरलेले लोकं जे आहेत ग्रुपमध्ये जाऊ शकले नाही, तुम्ही एक ग्रुप बनवला. मग तुम्ही का ग्रुप बनवला? तुम्हाला खेळायलाच पाहिजे होतं इंडिव्हिज्युअल. तर तुम्ही प्रश्न विचारता पण स्वतः करतच नाहीयेत ते. तर तुम्ही कोणत्या तोंडाने प्रश्न विचारताय? असं माझं नेहमी त्यांच्याबरोबर राहिलंय. आणि सेफ खेळणं म्हणजे तुम्ही अलायन्स बनवताय ते सेफ खेळणं झालं का? ते मला नाही वाटत, की मला वाटतं ते चूक आहे. कारण तिकडे सगळेच ते करतायत. सगळेच आपल्या गेमसाठी लोकं जोडतायत, नंबर जोडतायत आणि सिंगल डिजिटपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण येत नाही, हे सगळ्यांनाच क्लिअर होतं तिकडे जे 50-60 दिवसापासून राहत होते, की आपल्याला लोकांची गरज पडणार आहे नंबर गेमसाठी, व्होट्ससाठी, म्हणजे आतल्या हं. व्होटिंगसाठी किंवा टास्कसाठी. आणि ते गेमचा भाग आहे, ते स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि ते मी खूप स्मार्टली करत होते, की नवीन लोकं पण आले त्यांच्याशी पण बोलणं किंवा जेव्हा मला दिसतंय, की माझी लोकं कमी होतायत, तर हं. कोणत्या लोकांबरोबर मला बसता येईल, बोलता येईल. तर ती स्ट्रॅटेजीच आहे आणि या गेममध्ये ते खूप इम्पोर्टंट आहे, असं मला वाटतं. प्राजक्ता, काय सांगशील की जसं तू म्हणाले की अनेक धक्के मिळाले बिग बॉसच्या घरात, तर असा एक कुठला धक्का होता की ज्या सदस्यावरती तू विश्वास ठेवला आणि आज तुला रिग्रेट वाटते की त्यांच्यावरती विश्वास ठेवायला नको हवा होता? अ, एकतर ते जी चावीचं झालं होतं, मी विशालवर खूप विश्वास ठेवला होता आणि त्यांच्या विश्वासाचा फायदा उचलला. मला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा. आणि मी जसं माझ्याशी वागला आणि तो जसं त्याच्या ॲक्शनमध्ये नॉमिनेट करत होता किंवा टार्गेट करत होता, बोलत होता, ते माझ्यासाठी खूप म्हणजे असं होतं, की हा किती कन्फ्यूज करतोय, हा किती कॉन्ट्राडिक्ट करतोय. जे बोलतोय ते करत नाहीये, जे करतोय ते बोलत नाहीये. तर तिकडे कुठे ना कुठे मला एक
व्यक्ती म्हणून मला खूप डाऊट येणं सुरू झालं, की इकडे कोणीच खरं राहत नाहीये. इकडे सगळेच गेमसाठी काहीतरी आणखीनच बनवून वागतायत. तर असं झालं. हां. ओके. बिग बॉसच्या घरात ना अनेकदा ऐकायला मिळालं प्राजक्ताबद्दल, की ती जो ग्रुप जॉईन करते तो ग्रुप खाली होतो. जसं बाल्कनी ग्रुप, मग टोळी ग्रुप, त्यानंतर आयुर्वेदिक, साखर गोळी किंवा मिठी छुरी असे हे टॅग्स देण्यात आले. आज ह्याच्यावरती उत्तर ते तर असं आहे ना, की आता मी निघाले तर आता विशालसाठी ते बोललं जाते, की विशाल बरोबर जे बसतायत ते निघतायत. काही ना काही कोणाला तरी बोलायचं. त्यांना ते फ्री इंटरनेट मिळालंय. त्यांचा चेहरा लोकांना दिसणार नाहीये. तर बोला, असं आहे ते त्यांचं. बाकी तू दुसरं काय हां, जे मला टॅग्स हम्म. मिळाले. तर मिठी छुरी तर मला राखीकडनं हो. मिळालंय आणि मी पूर्ण मनापासून ते एक्सेप्ट करते. कारण की राखी एक खूप एक्सपिरियन्स्ड प्लेयर आहे बिग बॉसची. 19 सीझन्स तिने केलेत. तिला गेम खूप व्यवस्थित ओळखता येतो. तिला लोकं गेममध्ये कसे आहेत ते खूप व्यवस्थित ओळखता येतो. आणि तिला मी स्ट्रॉंग वाटणं म्हणजे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे. तिला मी मास्टर माइंड वाटणं हे माझ्यासाठी खरंच कॉम्प्लिमेंट आहे. मिठी छुरी पण तिचं माझ्यासाठी कॉम्प्लिमेंटच आहे. आयुर्वेदिक. आयुर्वेदिक आणि साखर गोळी. हा. मला हसू येतं, की बिचाऱ्यांना नावं ठेवायला इतकी छान नावं विचार करावी लागली, की काही वाईट दिसलंच नाही त्यांना, काढताच आलं नाही माझ्यामध्ये. आयुर्वेद हे आपल्या भारताचं एक खूप छान काय म्हणतात धरोहर आहे, रिच कल्चर आहे आणि आयुर्वेदचे काही साइड इफेक्ट्स नसतात. माझंही तसंच आहे. साखर गोळी जे म्हणतात कारण मी गोड बोलते आणि माझा स्वभाव खरंच असा आहे. मी काही तिकडे मॅनिप्युलेट करतीये किंवा काहीतरी दाखवायला म्हणून करते असं नाहीये. एवढं दिवस कोण म्हणजे इतकं पेशन्स ठेवू शकतं. जे तुमच्यामध्ये पेशन्स आहे तरच तुम्ही ते तिकडे ठेवू शकता आणि ते माझ्यामध्ये खूप आहे. हे मलाही स्वतः चेक झालं. आणि मी हे ठरवून गेले होते, की मी कोणालाही खूप हर्टफुल नाही बोलणार आहे. मी कोणालाही शिव्या नाही देणार आहे. मी कोणालाही खालच्या पातळीवर जाऊन नाही बोलणार आहे. कारण तो माझा व्यक्तिमत्व नाहीये. तर हे सगळं केल्यामुळे सगळ्यांना वाटत असेल, की ही खोटी आहे, तर ते त्यांचं मिसजजमेंट आहे. कारण ते मला ओळखत नाही. त्यांना एवढंच समजा जज करायचं असेल, त्यांनी खरंच मग एफर्ट्स घेऊन ज्या लोकांबरोबर मी उठते बसते त्यांना विचारलं पाहिजे, की ही खरंच अशी आहे का? आणि मग तुम्ही जजमेंट करा. स्क्रीनच्या मागे बसून तुम्ही एक आपलं 45 मिनिट्स बघताय आणि कोणी बोलतंय त्याच्यावर बिलीव्ह करताय, हे मला पटत नाही. तू जसं म्हणाली की स्क्रीनच्या मागे बघून तुला काय वाटतं की अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या स्क्रीनवरती प्रेक्षकांना दिसल्या नाही पण ज्या घरामध्ये होत होत्या आणि ज्या दिसायला हव्या होत्या? अशा खूप गोष्टी झाल्या ज्या दाखवता आल्या. मोठे-मोठे कन्व्हर्सेशन्स नाही आलेत, प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज नाही आलेत किंवा कोणत्या गोष्टीमध्ये माझं मत काय राहिलंय ते एडिट झालंय किंवा जसं जे आम्ही कॉल्स केले होते, हम्म. ते मी माझ्या आजीला कॉल केला होता. तो खूप छान इमोशनल तो कॉल होता आणि त्या कॉलनंतर मी सेकंड लास्ट गेले होते. ज्यांनी आपल्या वडिलांसाठी, आईसाठी ज्यांचे जे व्यक्तीकडे नाही आहेत, त्यांच्या सगळ्यांशी पण मी संवाद साधला होता, की तुम्ही सगळे प्लीज त्यांना आशीर्वाद द्या, प्रेम द्या, तुमचं प्रेझेन्स फील करून द्या. त्यांना तुमची खूप गरज आहे. असा तो खूप इमोशनल माझा टॉक होता, पण तो नाही दाखवला गेला किंवा राखीची कॅप्टन्सीमध्ये सगळी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग माझी होती, ती नाही दाखवली गेली. शेवटच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये रेवाशी मी तिला समजवलं होतं, की तुला शेवटपर्यंत दिसायचंय, तर तुला असं केलं पाहिजे. ते नाही दाखवलं गेलं. पण विशाल ते रिपीट करत होतं, तर त्याचं दाखवलं गेलं. तर अशा खूपशा गोष्टी आहेत, ज्या माझ्या हातात नाही आहेत आणि दाखवल्या नाही गेल्यात. एक बॉन्ड छान दिसला सागरदादाचा आणि तुझा. तू जेव्हा घराबाहेर निघत होती सागरदादा खूप रडला होता. काय सांगशील या बॉन्ड बद्दल? हो, अगं 2 महिने ना तिकडे एक-एक दिवस आपल्या बाहेरचा 10 दिवसांसारखा आहे, असं मला वाटतं. कारण ते इमोशन्स खूप स्क्वीज्ड आहे. तो प्रेशर खूप स्क्वीज्ड आहे. तर त्या प्रेशरमध्ये, त्या माहोलमध्ये ज्यांच्याशी तुम्हाला बोलता येतं ना, त्यांच्याशी तुम्ही खूप कनेक्ट होता आणि खूप गरजेचं वाटायला लागतात ती लोकं त्या माहोलमध्ये. आणि 2 महिन्यापासून मी आणि सागरदादा एकत्र ते डील करतोय आणि एकमेकांवर विश्वास आम्ही कमवला. तर त्यामुळे त्याला वाईट वाटलं, की माझी शेवटची व्यक्ती उरली होती ती पण गेली. तर ते खूप स्वाभाविकच होतं कारण त्याला एकटं एकटं पडल्यासारखं वाटत असेल हे. आणि मी त्याला तेच सांगून आले, की प्लीज खचू नको. आता तू तरी पुढेपर्यंत जा आमच्या सगळ्यांच्या वतीने असं. अजून एक बॉन्ड दिसला जो एव्ही मध्ये सुद्धा होता करणचा आणि तुझा. करणला सुद्धा अनेकांनी प्रश्न विचारले की प्राजक्ताचा आणि तुझा जो बॉन्ड होता तो फ्रेंडशिप पेक्षा जास्ती होता की कसा होता? आज तू ह्यावर काय उत्तर देशील? ती खूप प्युअर, क्लीन, नॅचरल फ्लो झालेली अशी फ्रेंडशिप होती. आणि तेच आमची वाइब जुळली, आमचे ओपिनियन्स जुळले, गेमला बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जुळला आणि मग एक-एक जुळत गेले. जसं आधी मी आणि करण
2 दिवस जुळलो. मग सचिन दादा करणशी जुळला आणि सचिन दादा मग माझ्याशी पण. आम्ही तिघांचा ग्रुप बनला. मग आयुष आमच्यामध्ये आला आणि मग सागर दादा आला. असं करून आम्ही पाचींचा तो ग्रुप बनला. आणि मस्तीमध्ये आम्ही तिघेच पार्टनर होतो, म्हणजे मी, आयुष आणि करण. आम्ही तिघे खूप मस्ती करायचो, खूप हसायचो, खूप फालतूच्या गोष्टी करायचो, खूप गेम्स खेळायचो. तर आम्ही तिघांचा तो खूप एक क्यूट असा बॉन्ड झाला होता. तर ते दोघं एकत्र जेव्हा गेले ना, मला खूप वाईट वाटलं की अरे यार. आणि ते पहिलं असं नॉमिनेशन होतं ज्यात माझी लोक जात होती. तर ते खूप शॉकिंग होतं. पहिल्यांदा मी ते एक्सपिरियन्स करत होते की आता माझी, ज्यांच्याशी मी बसून बोलत होते, ते 2 लोक गेले एकत्र, दोघेही गेले. तर तो क्षण खरंच खूप माझ्यासाठी सॅड होता. मग सवय होत गेली की आता एक एक करून लोक जाणार, आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागेल असं. पण करण सोबत म्हणजे टेलिपॅथी सुद्धा तुमची इतकी जुळत होती की एक एपिसोड मध्ये तुम्ही काहीतरी गेम खेळत होतात आणि सेम वर्ड येत होते. सो इतका बॉन्ड खूप छान झाला होता तुमचा. करेक्ट. आणि त्याच्या आधी आयुष बरोबर तोच गेम मी त्याच सोफ्यावर आयुष बरोबर खेळले होते. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या याच्यावर आमचंही झालं होतं क्लिक, पण ते दाखवलं नाही त्यांनी. तर माझं आणि आयुषचे खरंच खूप गोड असं बॉन्ड डेव्हलप झालंय. आणि आयुष पण एक असा व्यक्ती ना, ज्याला मला नेहमीच माझ्या आयुष्यात राहावं असा एक तो व्यक्ती, खूप ट्रू पर्सन आहे तो पण. आणि करण बरोबर पण खूप वाईब आमची खूप मॅच झाली. आणि त्याच्या आधी ना, तो तो स्वेटर जो मी घातलाय रेड, तो मला आयुषने गिफ्ट केला होता. आणि त्याच्यावर करणला तो आयुष खूप चिडवत होता की बघ माझं गिफ्ट घातलंय, कारण त्या दोघांचं तेच चालायचं माझ्या बरोबर, की मी जास्त इम्पॉर्टंट का तू जास्त इम्पॉर्टंट असं. तर त्या टॉपिकवर एवढं बोलणं, एवढं गाणं वाणं सगळं बनवलं होतं त्या स्वेटरवर, त्या दोघांनी, आयुषनी आणि करणनी. झालं होतं की नेमकी मला असं वाटलं की ह्याच्या डोक्यात पण पहिला टॉपिक हाच असणार, आणि ते क्लिक झालं आणि आम्ही म्हटलो अरे बाबा, असं ते झालं. पण तेच आहे की आयुष आणि माझं पण काय झालं होतं, त्याला आठवत असेल की दुसऱ्या किंवा तिसऱ्यावर आम्ही पण असं टेलिपॅथी झालं. आणि आयुषनीच करणला चॅलेंज दिलं की तू करून बघ ना, तू एवढं मास्क खातोयस, आता तुझं बघ. आणि आयुषच्या म्हणजे पेक्षा लवकर माझं कनेक्ट, त्याचं करणचं ते टेलिपॅथी गेम झालं, असं झालं ते. प्राजक्ता, काय सांगशील? आज पण प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की खरंच हे सगळं स्क्रिप्टेड असतं का, किंवा हे मुद्दे मुद्दामून काढले जातात का, किंवा अनेकदा राखीचं आणि हे जे काही स्क्रिप्टेड दिसलं, ज्याच्यावरती भाऊंनी सुद्धा सांगितलं की स्क्रिप्टेड नका करू, पण खरं हे काय आहे? म्हणजे मला असं वाटतं की एक लोक कॅल्क्युलेटिव्ह मूव्स तर तिकडे करतातच आहेत. त्यांना आता कळायला लागले की काय केल्याने दिसणार आपण. 2 लोकांचा मुद्दा चाललाय, तिकडे जाऊन लवकर बोला म्हणजे आपण दिसू. हे कॅल्क्युलेशन मला दिसतात लोकांचे तिकडे. किंवा मुद्दे पण ना, कधी कधी खरंच मी आणि सागर दादा एकामेकांना असं की यार ह्याच्यावर काय बोलायचं यार, की कोणी कोणाचा कप घेतला आता ह्याच्यावर भांडायचं, किंवा ह्याच्यावर लोक भांडतात त्याच्यावर जाऊन हे सांगायचं की तू तू बरोबर आहे, नाही नाही तू चूक. म्हणजे एवढ्या छोट्या मुद्द्यांना तुम्ही मोठं बनवताय फक्त दिसण्यासाठी, हे मला नाही कधी पटलं. राखी बरोबर जे माझंही झालं ते मी तोंडावर आणि पूर्ण पूर्ण मनाने एक्सेप्ट केलं की ते चुकलं, कारण मी नेहमी म्हणायचे की आपण जसे आहोत तसेच राहायचं. ते त्याच्या अगेन्स्ट गेलं नक्कीच. पण राखी बिंग राखी, राखी इतकी एक्सपिरियन्स्ड आहे. तिने काहीतरी मला वाटलं की चला आणि करूया तिच्यावर काही ट्राय करू. पण माझ्या मनाला ते दुसऱ्या क्षणी पटलं नाही, ते सगळं झालं. मला थोडं थोडं हसू पण येत होतं, जे मी कंट्रोल केलं. पण हे सगळं झाल्यावर सचिन दादाचं तर नॅचरल रिॲक्शन आलं त्याच्यावर, त्याला नव्हतं माहित. तर त्याला शांत करायला मग मी त्याला सांगितलं, ऐक ना दादा, तिने खरंच मुद्दामून नाही केलं होतं, किंवा म्हणजे मला सांगून केलं होतं, तर तू प्लीज जास्त वाईट वाटून घेऊ नको. तुझं रिॲक्शन नॅचरल होतं, एका बहिणीसाठी तू स्टँड घेतलं, इट इज ओके. आणि ते मला खूप आवडलंय की तू माझ्यासाठी एवढं फील करतोस. किंवा जे माझे ग्रुपचे लोक होते त्यांना मी सांगितलं, जे माझ्यासाठी तिकडे इम्पॉर्टंट होते, की ऐका ना, हे राखीने ना मुद्दामून केलंय, एक मला फक्त फोकसमध्ये आणण्यासाठी. ते तिने माझ्या छानसाठी विचार करून केलाय. आणि त्या क्षणानंतर मी आणि राखी पण खूप क्लोज झालो. किंवा तिच्या त्या कॉल नंतर जे तिचं होतं त्याच्यानंतर पण माझ्या तिच्यासाठी खूप इमोशन्स फील झाला मला तिच्यासाठी. तर मी आपल्या लोकांशी नाही ते लपवू शकले. त्यांना मी सांगितलं की हे असं असं डिसाइडेड आहे. आणि मी शिकले की ठीक आहे, आता नाही करायचं, कारण हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. मी चुका करणार आणि शिकणार असं. तू जसं म्हणाले की कोणत्या चुका तुला वाटतात की ज्या बिग बॉसच्या घरात झाल्या आणि त्याच्यामुळे मे बी तू आज बाहेर आहेस? म्हणजे गेम खेळता नाही आला कारण तू अनालायझिंग आणि स्ट्रॅटेजी खूप बनवत होतीस, कॅल्क्युलेशन तुझे नेहमी दिसत होते, काही ना काही चालू होते. पण काय प्राजक्ताचं चुकलं की ज्याच्यामुळे आज घराच्या बाहेर आहे? माहित नाही ग काय चुकलं असं सांगता येणार नाही, कारण मी आता बाहेर नसते आणि आत असते तर माझं गेम करेक्ट चाललंय असं बोललं गेलं असतं. तर जेव्हा काय माहिती, ऍक्च्युली मला माहिती की मे बी बिग बॉसची जी ऑडियन्स बनली आहे त्यांचं एक
पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे ऑफ एक्सपेक्टेशन की बिग बॉसचे प्लेयर म्हणजे जोरात बोलणारे किंवा बिग बॉसचे प्लेयर म्हणजे सगळ्या मुद्द्यात जाऊन घुसणारे किंवा बिग बॉसचे प्लेयर म्हणजे काय माहिती त्यांचं ते काय आयडिया आहे. मे बी त्यात मी बसत नसणार. कारण माझी पर्सनॅलिटी त्या रंगांपेक्षा खूप वेगळा रंग असा एक होता. जी जी काहीही बोलण्याने ट्रिगर होत नाहीये. जी सगळ्या त्या किऑसमध्ये काम ठेवती आहे. जी कोणालाही उलटं-पुलटं किंवा घालून पडून किंवा खालच्या पातळीवर जर नाही बोलत आहे, तर त्यांच्यासाठी ते एक्सेप्ट करणं आय थिंक खूप डिफिकल्ट झालं, की बिग बॉसमध्ये येऊन तुम्ही असं काय वागताय? पण हे डिसाईड कोण करतं? हे माझा प्रश्न आहे, की बिग बॉसमध्ये आल्यावर असंच केलं पाहिजे आणि असं नाही. हे कोणी ठरवलंय? असं काहीच नाहीये. बिग बॉस हा पर्सनॅलिटीचा गेम आहे आणि मी माझी पर्सनॅलिटी जशी आहे ती दाखवत होती. तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे, की मी त्या गेममुळे किंवा कोणत्याही लोकांमुळे चेंज नाही झाले. जशी आहे तशीच राहिले आणि मी खरी नाती कमवली तिकडे आणि अशी लोकं जी माझ्या ग्रुपमध्ये पण होती, ती त्यांना काही मनाचं सांगायचं असायचं किंवा काही व्यक्त व्हायचं असं ते माझ्या जवळ येऊन व्हायचे. ते का व्हायचे? कारण त्यांना एक ती जेन्युइन वाइब यायची माझ्याकडनं, की ही ऐकती तर मनापासून ऐकतीये. काही सजेस्ट करतील तर मनापासून करतीये आणि ही याला यूज नाही करणार गेममध्ये. आमच्या वीक पॉइंट्सला जे आम्ही शेअर करतो ते कधी यूज आणि मी कधी केलंही नाही. सगळ्यांनी आपलं पर्सनल लाईफचं येऊन मला ज्यांनी सांगितलंय, ते मी माझ्याजवळच ठेवलं. त्याला मी कधी यूज नाही केलं आणि मी माझा तसा स्वभावच नाहीये किंवा अशा काही गोष्टी जे गर्ल टू गर्ल आपल्याला सांगायचे असतात. तन्वी बरोबर काही होतं, जे अ, मोठ्या स्क्रीनवर किंवा लोकांसमोर किंवा त्या लोकांसमोर मला नाही बोलायचं होतं. मी शांतपणे तिला एकदम हळू जाऊन ऐक ना तुझं जे काही असेल. तर ते माझं व्यक्तिमत्व आहे आणि मी तसंच ठेवणार. आज प्रेक्षक म्हणून घराबाहेर कोणाला सपोर्ट करशील? सागर दादा. मी ना एक गेम खेळते, तुला काही शब्द सांगते, तुझ्या डोक्यामध्ये पहिला शब्द किंवा त्यांच्याबद्दल काय थॉट येतोय तो सांगायचा आहे. मी नावं घेईन एकेकाची. राखी सावंत, एंटरटेनमेंटचं ची सुनामी जे नाव दिलं ते करेक्ट आहे. अनुश्री, अनुश्री गेमर आहे डेफिनेटली, अनप्रिडिक्टेबल आहे. गेममध्ये तरी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. विशाल, मॅनिप्युलेटर आहे, गेमर आहे. प्रभू, सिम्पथी. तन्वी, गेमसाठी काही करू शकते, फेक आहे. दीपाली ताई, इम्पोज पर्सनॅलिटी आहे जी खरी नाही आहे. ती खरी खूप प्रेमळ आहे ती, पण गेमसाठी काहीतरी बदलून येते आणि तिचं गेम थोडंसं आग लावण्याचं राहिलंय. आरबी, कन्फ्यूज, कॉन्ट्राडिक्टिंग. रेवा, सॉफ्ट आणि स्वीट. ससा म्हणजे संस्कृती, संस्कृतीसाठी मी नेहमी हेच बोलली आहे, तिलाही बोलली आहे, की प्रभू एक लहान बॉडीमध्ये मोठा मुलगा आहे. संस्कृती एक मोठ्या बॉडीमध्ये लहान मुलगी आहे. ती इनोसेंट आहे आणि ती त्या इनोसेन्समुळे आणि इनोसेन्स प्लस तिला असं वाटतं की तिला खूप कळतं. त्या 2 गोष्टीमध्ये ती गोंधळतीये. संकेत, सॉर्टेड आहे. तो कधीही कोणालाही घालून पडून बोलणार नाही, असंच व्यक्तिमत्व मला वाटतं त्याचं आहे आणि तो पुढेपर्यंत जाऊ शकतो असं मला वाटतं. प्राजक्ता, मी जसं सुरुवातीला म्हणाली होती की एक असा आवाज की जो आज ऑडियन्स आणि बिग बॉसचं घर सुद्धा मिस करत असेल, आणि आय थिंक तुझं पहिलं गाणं होतं निंबोणीच्या झाडाखाली. त्या गाण्याने संपूर्ण सदस्य सुद्धा शांत झोपले होते आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा. तर आज पुन्हा एकदा ते गाणं होऊ शकेल सगळ्यांसाठी. नक्कीच. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाळसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. खरंच खूप गोड आवाज आहे, म्हणजे एकदम Thank you. आत्म्याला असा छू करतो ना आपण, बोलतो ना की स्पर्श करून जातो असा आवाज आहे. Thank you so थँक्यू, much. खूप छान गप्पा झाल्या. एक शेवटचा प्रश्न, टॉप 5 तुला कोण वाटतायत आता? टॉप 6 सांगते मी. हा. त्यापैकी कोणी 5 मध्ये जाऊ शकतं. राखी, विशाल, सागर दादाने पोचलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. आरबी, तन्वी, अनुश्री. थँक्यू वन्स अगेन नवराष्ट्र सोबत हा टाइम दिला त्यासाठी. Thanks. थँक्यू.